नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर या व्हिडिओमध्ये आपण 3 मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत। गेल्या काही हप्त्यामध्ये 2 ते 3 हप्त्यामध्ये पाहिलं तर खूप मराठी चित्रपट आले, परंतु 3 चित्रपट गुलकंद, आता थांबायचं नाही आणि एप्रिल मे 99 ह्या चित्रपटांना बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आणि बऱ्यापैकी कलेक्शन सुद्धा अजूनही येत आहेत। चला तर मग ह्या 3ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊ आणि कोणत्या कोणत्या चित्रपटांचे पुढच्या हप्त्यामध्ये किंवा ह्या हप्त्यामध्ये कोणते आव्हान असणार आहे 3ही चित्रपटांना तेही पाहू। तर सर्वप्रथम एप्रिल मे 99 ह्या चित्रपटाचं आपण कलेक्शन जाणून घेऊ। एप्रिल मे 99 ह्या चित्रपटाचं जर का बजेट पाहिलं तर साधारणतः अंदाजे 1.5 ते 2 कोटीच्या आसपासचा वाटतो आहे आणि जे नेट कलेक्शन झालेलं आहे 10 दिवसानंतर एप्रिल मे 99 चित्रपटाचं तर ते आहे 88 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं आहे तर ते आहे 1 कोटी एवढं। म्हणजे बजेट रिकव्हर करण्यासाठी अजून 1 कोटीच्या आसपास कमाई करायला लागणार आहे या चित्रपटाला। आणि आता थांबायचं नाही या चित्रपटाला लागून 32 दिवस कंप्लीट झालेले। ह्या चित्रपटाचं जर बजेट पाहिलं तर 3.5 कोटीच्या आसपासचं आहे आणि ह्या चित्रपटाने 32 दिवसांनंतर जे नेट कलेक्शन केलेलं आहे तर ते आहे 6 कोटी 17 लाख एवढं आणि जे आता थांबायचं नाही चित्रपटाचं ग्रॉस कलेक्शन झालेलं 32 दिवसांनंतर तर ते आहे 7 कोटी एवढं। आणि गुलकंद ह्या चित्रपटाला लागून सुद्धा 32 दिवस कंप्लीट झालेले आणि 32 दिवसानंतर जे नेट कलेक्शन झालेलं गुलकंद या चित्रपटाचं तर ते आहे 6 कोटी 67 लाख एवढं आणि जे ग्रॉस कलेक्शन झालेलं गुलकंद चित्रपटाचं 32 दिवसानंतर तर ते आहे 7 कोटी 51 लाख एवढं। आणि हे होतं 3ही चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन। जर का बजेट पाहिलं गुलकंद चित्रपटाचं तर त्याचाही 3.5 कोटी ते 4 कोटीच्या आसपास आहे आणि जर का हा चित्रपटाचं जर का प्रॉफिट मार्जिन पाहिलं तर जवळपास 35% प्रॉफिट मार्जिन आहे। त्यामुळे खूप छान दोन्ही चित्रपट, आता थांबायचं नाही गुलकंद चित्रपटाने छान प्रॉफिट कमावलेला आहे। फक्त एवढंच की म्हणजे 10, 15, 20 कोटीपर्यंत आपला चित्रपट जात नाही, कारण आपली टेरिटरी किंवा जो एरिया महाराष्ट्रापर्यंत सीमित आहे, त्यामुळे जास्त कलेक्शन्स येत नाहीत। परंतु चांगला प्रतिसाद मिळतोय 5व्या आठवड्यानंतर तर मग खरंच चांगला चित्रपट आहे असं म्हणायला हरकत नाही दोन्ही। आणि जर का आव्हानाबद्दल म्हणाल तर 3ही चित्रपटांना, मराठी चित्रपटांना पुढच्या हप्त्यात हाऊसफुल 5 या चित्रपटाचं आव्हान असणार आहे। खूप सारे शोज कॅन्सल होणार आहेत, हाऊसफुल 5 ह्या चित्रपटाला जाणार आहेत, त्यामुळे पुढच्या हप्त्यात खूप कठोर परीक्षा आहे 3ही चित्रपटांची आणि येणाऱ्या मराठी चित्रपटांची। त्यामुळे कसे आपले मराठी चित्रपट फाईट करतात थिएटरमध्ये हे बघायला आपलं युट्यूब चॅनल आणि आपल्या युट्यूब चॅनलची पुढची व्हिडिओ पाहत राहा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू। तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल, पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या।